मुंबईच्या चेंबूर परिसरामध्ये अग्नितांडव पाहायला मिळाला। साधारणपणे पहाटे 5 ते 5:15च्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली असं कळतंय। एका इमारतीला ही आग लागलेली आहे आणि याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळते। मृतांचा आकडा हा आणखी वाढण्याची भीती सुद्धा सध्याच्या क्षणाला व्यक्त होतीये। हे दृश्य आपण बघतोय चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये एका इमारतीला आग लागलेली आहे, ज्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय आणि हा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। मुंबईतल्या चेंबूर परिसरातली सिद्धार्थ कॉलनीमधली ही दृश्य आपण बघतोय। आग लागली एका इमारतीमध्ये आणि त्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला। सध्याच्या क्षणाला रेस्क्यू ऑपरेशन तिथे सुरू आहे, त्याची दृश्य सध्या आपण बघतोय। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून तपशील घेणार आहोत। रिद्धेश, काय नेमकं तिथे सध्याच्या क्षणाला घडतंय? मदत पोहोचलेली आहे का? लोकांना वाचवण्याचं काम सुरू झालंय का? नक्कीच आपण पाहिलं मुंबईतील चेंबूर नाका परिसरामध्ये आज पहाटे 4:30च्या सुमारास या घराला ही आग लागली। आपण एकंदरीत पाहिलं या घरामध्ये जवळपास 9 जण राहत होती आणि त्यातून या घटनेमध्ये 7 जणांचा आहे तो दुर्दैवी तो मृत्यू झालाय। आपण पाहिलं तर एकंदरीत या घरचा जो मालक आहे तो सकाळी जेव्हा बत्ती करत देवाची पूजा करत होता तेव्हा ते जे तेल आहे ते सांडलं आणि त्यानंतर त्या केरोसिन होते, या घरामध्ये अनेक केरोसिनचे डब्बे ठेवले होते, त्या डब्याला आग पेटली। यानंतर संपूर्ण घराला ही एकंदरीत आग पेटली आणि त्यानंतर अचानक आग लागल्यामुळे जे घरचे जे इतर कुटुंबातील सदस्य होते त्यांना बाहेर निघता आलं नाही आणि त्यामुळे या घटनेमध्ये जवळपास 7 जणांचा आहे तो दुर्दैवी मृत्यू झालाय। सकाळी 4:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। या घटनेनंतर जे अग्निशामक दलाच्या 3 ते 4 गाड्या हे घटनास्थळी दाखल झाल्या, त्यांच्याकडून युद्ध पातळीवरती आगीला शांत करण्यात आले आणि आता सध्या पाहिलं तर कुलिंग ऑपरेशन देखील जे अग्निशामक दलाचा पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्याकडून आता सध्या आतल्या संपूर्ण गोष्टीचा तो तपास आहे तो सुरू। एकंदरीत अशी देखील माहिती मिळत आहे की आतमध्ये जो या घराचा मालक होता तो केरोसिन विकायचा, त्यामुळे ही जी आग आहे जी त्यामुळे ती एवढी भीषण होती। आता देखील पाहू शकतो हे जे काही केरोसिनचे डब्बे इकडे जे ठेवलेले आहेत, केरोसिनचा जो बिझनेस आहे तो या व्यक्तीकडून केला जात होता आणि त्यामुळे ही जी आग होती ती इतकी भीषण होती। एकंदरीत सकाळी 4:30च्या सुमारास ही जी आग आहे ती लागली। या घटनेमध्ये 7 जणांचा आहे तो त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे त्यांचा जो आहे तो मृत्यू झाला आहे। त्यात 1 ते 2 लहान मुलांचा देखील समावेश। सध्या तरी या संपूर्ण प्रकरणाचा मुंबई पोलीसकडून त्याचबरोबर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून जो पुढील तपास आहे तो सुरू आहे। अगदी रिद्धेश, आणि वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।